कोल्हापूर वी केअर आणि NGO कंपॅशन 24 या संस्थेच्या आयोजनातून तसेच शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब कोल्हापूर, यूथ ॲनेक्स, वी केअर हेल्पलाईन या संस्थेच्या सहकार्याने दिनांक 18 आणि 19 जानेवारी रोजी 100हून अधिक कंदमुळांचे आणि 150हून अधिक औषधी वनस्पतींचे तसेच 50पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींची माहिती प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केले आहे। कंदमूळ आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। शेतकऱ्यांनी आपल्या मुख्य पिकाबरोबरच या औषधी वनस्पती आणि कंदमुळांची पूरक शेती केली तर त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल। तसेच नवीन कृषी क्षेत्रात आलेल्या तरुणांनी देखील आपला स्टार्टअप बिझनेस म्हणून याकडे बघायला हरकत नाही, अशी अपेक्षा यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोईडा, महाराष्ट्रातील बेल्ले व गगनबावडा आणि एका भागातून करण्यात आला आहे। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून विनामूल्य असणार आहे। यावेळी शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर RK शाने-दिवाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुलकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक वाली, मंजिरी कपडेकर, सुप्रिया भस्मे, अमृता वासुदेव आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।